दृष्टिहीन व्यक्ती जंगल सफारी करू शकतात का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर हो असं आहे। कारण कोल्हापूर जिल्ह्यातील दाजेपूर अभयारण्यामध्ये भारतात प्रथमच ब्रेल लिपीमध्ये माहिती केंद्र उभारण्यात आले। या माहिती केंद्राबरोबर दृष्टिहीन व्यक्ती वन्यजीव विभागाच्या मदतीने डोळस अशी जंगल सफारी देखील करू शकतात। चला तर मग पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। एखादी गोष्ट पाहण्यासाठी फक्त डोळे असून उपयोग नसतो, तर त्यासाठी हवा असतो एक व्यापक दृष्टिकोन। हाच व्यापक दृष्टिकोन ठेवून डोळे नसताना पुण्यातल्या प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंड संस्थेचे हे दृष्टिहीन दाजीपूरच्या जंगल सफारीला आले। हा अनुभव त्यांच्यासाठी अगदी नवखा आहे। अंध व्यक्ती जंगल सफारी काय करणार असं म्हणणाऱ्यांना लाजवेल अशी त्यांनी जंगल सफारी केली आहे। जंगलातील झाडे कशी असतात, जंगलात प्राण्यांसाठी पाणथळ जागा कशी असते, त्याचबरोबर मचाणावर बसून प्राण्यांची निरीक्षणं कशी करतात, असे अनेक अनुभव या दृष्टिहीनांना जंगल सफारीमध्ये घेता आले। सेन्सरी वाईल्ड लाईफ एक्सपिरियन्स नावाचा प्रकल्प आपण आज तयार केला आहे आणि आज त्याचा प्रत्यक्ष अनुभूती घेतोय। मला सांगायला आवडेल की आम्ही पुस्तकांमधनं फक्त वाचायचो की मचाणावर बसून प्राण्यांचं निरीक्षण केलं जातं, त्यांचा अभ्यास केला जातो, त्यांची नोंद किंवा माहिती ठेवली जाते। पण आज प्रत्यक्ष मचाण कसं असतं, कसं तयार केलं जातं, ते कसं बनवलं जातं, त्याच्यावरती कसं चढलं जातं, कसं बसलं जातं, हे प्रत्यक्ष आज अनुभवायला मिळतं। आम्ही जे हे मचाण बघितलेलं आहे स्पर्शानं, की जी ह्या जंगलामधलीच लाकडं आहेत आणि त्या लाकडांच्या पासून झाडाला हे मचाण बनवलेलं आहे, त्याच्यावरती आज आम्ही बसलोय। हे इतकं मस्त वाटतंय की हे कधी आम्ही म्हणजे बघितलंच नव्हतं ह्याच्या अगोदर, हे आज पहिल्यांदाच आहे। या दृष्टिहीनांना जंगल सफारी अनुभवताना श्राव्य, स्पर्श, गंध आणि त्याच्या मदतीला वन्यजीव विभागानं जंगलात ठिकठिकाणी लावलेले ब्रेल लिपीतील पाट्यांची मदत झाली आहे। दाजीपूर वन्यजीव विभागानं प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंड संस्थेच्या मदतीनं माहिती केंद्र देखील उभारले। या माहिती केंद्रामध्ये दाजीपूर जंगलातील माहिती, त्याचबरोबर वन्य प्राण्यांचे पगमार्क ठेवण्यात आले। त्याद्वारे अंध व्यक्ती सहज एखाद्या प्राण्याचा पगमार्क कसा असतो हे अनुभवू शकतो। या प्रकल्पातून यापुढे सुद्धा सर्व अंध बांधवांना ह्याचा जंगलाचा लाभ घेता येईल आणि त्यातून त्यांना त्यांच्या आर्थिक व्यवहारासाठी सुद्धा मदत होईल, यासाठी हा प्रकल्प फार महत्त्वाचा आहे। त्यांच्यासाठी ज्या काही आवश्यक माहिती पाहिजे होती ब्रेलमध्ये किंवा ह्याच्यामध्ये, तर ब्रेल ऑडिओ सेन्सरी ह्याच्यामध्ये, तर ती आज आम्हाला इथं मिळून ती इथं पूर्ण झाली असं वाटतं। आजपर्यंत डोळे असणारे जंगल सफारीचा आनंद घेऊ शकत होते, पण आता दृष्टिहीनांच्या मदतीला ब्रेलमधील माहिती केंद्र आणि वन्यजीव विभाग धावून आल्यानं तेही सहज जंगल सफारीचा आनंद घेऊ शकतात। भारतातील दाजीपूर अभयारण्यात अशा प्रकारचा स्तुत्य आणि पहिला प्रयोग राबवण्यात आलाय, त्यामुळे दृष्टिहीन नक्कीच जंगल सफारीचा आनंद लुटू शकणार आहेत। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।